नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गरुड मंडपाचे काम चुकले, 2.25 कोटी पाण्यात गेले, पाया खोदला, छत वाढले, याचा अंदाज कोण घेणार? एका खांबासाठी 9,20,000चा खर्च. चंद्रपुरातून लाकूड आणले, त्याचे खांब तयार झाल्यानंतर दर्जाबाबत शंका आली. पुन्हा खांब तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. केरळवरून लाकूड आणले, खांब तयार केले, पण उभारणी करताना उंचीच कमी पडली. पुन्हा खांब तयार करण्याची सूचना निघाली. परतवाडा येथून लाकूड मागवले. खांबाचे आकार घेतल्यानंतर लक्षात आले की खांबांमध्ये त्रुटी आहेत. नव्याने खांब तयार करण्यात आले आहेत. करवीर निवासनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या खांबाचा कधी दर्जा तर कधी माप चुकले आणि यासाठी 2.25 कोटींचे नुकसान झाले. निधी देवस्थानचा देखरेख पुरातत्वाची आणि काम ठेकेदाराचे, पण यामध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न अणुउत्तरितच राहिला आहे. गेल्या वर्षी 8 जुलैपासून खांब उभारण्यास सुरुवात झाली. गरुड मंडपासाठी एकूण 48 खांब लागणार असल्याने त्यासाठी तत्पूर्वी वर्षभरापासून कर्नाटक, तामिळनाडू येथून सागवानी लाकूड आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. टेमलाई मंदिर परिसरात 22 कारागिरांकरवी लाकूड तपासण्यापासून त्यावर कोरीव काम करणे, टिकाऊपणासाठी लिनसाइड ऑइल लावण्याचे काम करण्यात आले. कधी उंची कमी पडली तर कधी तयार खांबांमध्ये तांत्रिक दोष आढळले. त्यामुळे एकाच कामासाठी तब्बल 3 वेळा खांब तयार करावे लागले. गरुड मंडपातील फरशी काढल्याने पाया 6 इंचांनी खाली गेला, तर मंडपाच्या मध्यभागी छताची उंची वाढत असल्याने या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या खांबांची उंचीही वाढवणे गरजेचं होतं. मात्र खांब तयार करताना अशा प्रकारचा पूर्व अभ्यास केल्याचे दिसून न आल्याने सगळाच अंदाज चुकला. खांब तयार केल्यानंतर लक्षात आलेल्या चुकांची किंमत 2.25 कोटींच्या नुकसानीवर गेली आहे.